नमस्कार, मी आशिष माळी. ज्यावेळी उसाला फुटवा नव्हता त्यावेळेला आपण व्हिगोर कंपनीचं हेडिंग सोल्युशन आणि मार्क सोल्युशन वापरलेलं. थोडंफार कालच्या वादळामुळं पावसामुळं ऊस झुकलाय, पण सरांनी सांगितलेलं ऊस पडणार नाही, गड्ड्यात आपण भर लावून घेतलेली आहे. याच्या मुळाची कार्यक्षमता जो चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं ऊस अजिबात कालच्या वाऱ्याला फारसा काही लोळलेलं नाही आहे, एका साईडला झुकलेला आहे. ते आपण पाहू शकतो. पेऱ्यातलं अंतर बघा, जाडी बघा, पेऱ्यातलं अंतर आहे ते पण योग्य सरांनी त्याचं योग्य हे मार्गदर्शन केलेलं आहे. लांब पेरं पाहिजे असेल तर त्यासाठी जे लागणारं आवश्यक घटक आहेत, रासायनिक खताला वापरणार आहे, त्या वाटणीचं आपण योग्य कांडीतलं अंतर ठेवून, योग्य साईज ठेवून, की बाबा प्रत्येक ठिकाणी लांब कांडीच पाहिजे असं नाही आहे. त्यासाठी जी वेगवेगळी ट्रीटमेंट वापरली जाते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कांडी आहेत. 7 महिन्यात 15 कांडी ऊस आहे. आणि वरची काय पानाची साईज आहे, पानाची रुंदी बघा. सदर प्लॉट पावसाळ्यात 27 जुलैची लागण असून पावसात सापडलेला प्लॉट आहे. त्याला ट्रीटमेंट करून व्हिगोर कंपनीची ट्रीटमेंट घेऊन या कंडिशनला आज जवळजवळ 15-16 कांडी ऊस आहे. जी सुरुवात झाली ती रड करत ती एकदम आता टॉपला नेऊन ठेवलेली आहे. त्यामुळं व्हिगोर कंपनीचे मी अत्यंत आभारी आहोत.